चालू आहे आवरावर चालू आहे मेंढ्यांची पूजा होईल भंडारा उधळू नारळ पडू आणि मग निघू आणि माझी बायको बी येणार आहे तुम्ही तिच्या संगच राहा काय लागल पडल ती मदत करा वय आता जाऊन येस्तोर पाटलीन हाय हे समज इसरून जाईन म्या आणि वारकरी जशी वारीत काम करतात नव तसं समज काम करीन वय जावा मदत करा आणि तू विक्रम निघूस तर पडल ते लागल ते काम कर वय पर मामा एक सांगायचं होतं पंचाबद्दल सांगायचं असेल वय आमसनी येताना भेटले होते ते म्हणत होते तिकडे जाऊन काय बी फायदा होणार नाही तुला काय वाटतंय मला तुमच्यावर विश्वास आहे मामा तुम्ही बोलले म्हणजे काम होणारच म्हणून तर इथवर आलोय झालं तर मग आता बाकी कोण काय म्हणतंय त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही वय याचं फळ तुला चांगलंच मिळणार हाय अरे ही तर फक्त सुरुवात हाय यावं का भाई तुम्ही कोण आमासनी बाळू मामानी बोलवलं आहे सौंदतीला घेऊन जाणार आहेत आम्हाला हा पाटलीन बाई नव तुम्ही वय सरस्वती नाव आहे माझं तुम्ही मला नावानच हाक मारा नाही नाही पाटलीन बाई हाय तुम्ही असं नावाने कशी हाक मारायची पर तुम्ही मला आवाजाव कशा पाय करताय असं कसं मान द्याया ना गं वय अहो तुमच्या पोरीच्या वयाचे हाय म्या तरी बी बाळू मामाच्या कारभारी नाहीसा तुम्ही म्हणून काय झालं तुम्ही मला सत्यवाच म्हणा बर जसं तुम्ही म्हणाल तसं हाय का पुण्यांदा आणि काय पाहिजे असेल तर मला सांगा उगा अवघड वाटून घेऊ नका वय आणि तुम्ही बी काय काम बीम असेल तर सांगा मला समज करीन म्या वय बरं झालं तुम्ही संघ येत आहे ये केलं दोघी संघ बरं नव वाट कशी सरळ समजायचं बी नाही खरंय बर अजून कोणी येणार नाहीत वय संग नाही आय आणि भन आहेत पर त्या हितच राहणार आहेत असं दमन बांधा रे गामान अरे बाबा दमन बांधा म्हणलं दमन गामान कसं बांधायचं कसं सांगायचं याला रे ऐ ऐ घामान बांध घामान दमान वय येडच येते असे गाठ बांधतो बाप जन्मे सुटले नाही पाहिजे ए ते सोडायचंय पुण्यांदा ती काय लगीन गाठ आहे का बापाच्या सुटायची नाही म्हणे बापाचं नाव घ्यायचं नाही सांगून ठेवतोय तात्या नाही तर भांडण होईल आपलं ए तुला कुठं बोललो मी बघ तिथं तू काम कर सांग ना ह्याला बापाचं नाव कशाला घ्यायचंय हे बरं ऐकू येतं त्याला बरं वा घ्या ते पटापट विक्रमराव इकडे काय विक्रमराव पाटील होणारे म्हणलो का काम नाही करायचं का काम करावं लागते हे घ्या अरे आवरा की किती आहे? हा झाले समजे काम निघूया आता. वय